चंद्रपुर जिले के नगर परिषद चुनाव के परिणामों को लेकर विधायक सुधीर मुनगंटीवार द्वारा दी गई प्रतिक्रिया के संबंध में राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा भाजपा के ज्येष्ठ नेता राष्ट्रीय पिछड़ा आयोग के अध्यक्ष हंसराज अहीर ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। चंद्रपुर जिले में नगर परिषद के चुनाव में भाजपा को मिली हार के बाद भाजपा नेता तथा पूर्व मंत्री विधायक सुधीर मुनगंटीवार ने कड़ी प्रतिक्रिया देते हुए कहा था कि हम दरवाजा खोलकर बाहर वालों को प्रवेश दे रहे हैं तथा 4 जिलों में एक भी मंत्री पद नहीं दिया गया। तो आइए सुनते एक बार फिर इस संदर्भ में विधायक मुनगंटीवार ने क्या कहा था। नाही, याचा आता आम्हा सर्वांना चिंतन करावं लागेल। काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रीपद म्हणजे मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही। आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतो आहे याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे। आणि विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही। वहीं विधायक मुनगंटीवार के वक्तव्य पर राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने क्या कहा, पहले आप ये सुनिए। पक्षाला दारं असूच नयेत, पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत, कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नयेत। पक्ष हा बिना दाराचाच असला पाहिजे। फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही, पक्षाला फायद्याचे आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे, पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही घेऊ। पूर्ण ताकद देऊन चंद्रपुरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू। वहीं संदर्भ में भाजपा के ज्येष्ठ नेता तथा राष्ट्रीय पिछड़ा आयोग के अध्यक्ष हंसराज अहीर ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की वाणी। मंत्री पद आणि विजय असं असतं की कधी कधी काय होते, आता 96 मध्ये शांतारामजी पोटके मंत्री होते आणि ते मंत्री असताना मी जिंकलो होतो। आता 19 मध्ये मी मंत्री होतो तेव्हा काँग्रेस जिंकली होती। मग इथं मंत्रीपदाचा काय संबंध आहे? मंत्री जो असतो त्या मंत्री जेव्हा बनतो किंवा आमदार बनतो किंवा कोणी खासदार बनतो, ज्या पदावर आपण आहोत, आमदारकी असेल, खासदारकी असेल, त्यांनी ज्या लोकांनी आपल्याला निवडून देण्याकरता मदत केली, नगरसेवकांनी, त्यांना विजयी करण्याची जिम्मेदारी आमची असते। मग त्यात मंत्रीपद जरुरी राहत नाही। नियोजन आणि श्रम असेल, परिश्रम असेल, प्लॅनिंग चुकलं असेल कुठेतरी आणि अशा प्रकारे अपयश येऊ शकतं कधी कधी, ते आलेलं आहे, आम्ही मान्य केलं पाहिजे। मतदार आहे, मतदारांना जे आवडतं ते मतदार करतात। कोणाची निवडणूक यंत्रणा त्या पक्षाची चांगली असेल एवढंच म्हणता येईल।